काल वाल्मिक कराड यांनी पुणे CID हेडक्वार्टर्सला येऊन अंदाजे दुपारी 12:15ला सरेंडर केलं आहे. हां. याबाबत तुम्ही आता विपक्षचे मेंबर आहात, तुम्ही शिवसेनेला आहात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टीमला आहात तुम्ही. तर तुमचं काय म्हणणं, तुम्ही हे सगळं कसं बघता? म्हणजे एवढे त्यांचे समर्थक येतात, पोलिसांना काहीच माहिती नाही आहे की हे येत आहे, 12-15 2-3 आठवडे झाले पोलीस शोधताय, माणूस सापडत नाही आहे. साहेब, मुळात हे एका लोकप्रतिनिधीची हत्या झालेली आहे. बरोबर. 15 वर्ष जो माणूस ज्या गावचा सरपंच होता त्याची हत्या झालेली आहे. आणि मला वाटतं की हे जे काही सरकारच्या माध्यमातून एक प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरण चाललंय. जर उज्जैन मधनं वाल्मिक कराड फोटो टाकतात आणि त्यांच्या बरोबर पोलीस शिपाई आहे, तर मग तरी पण पोलिसांना कसं काय ट्रेस आउट होत नाही? CID कडे तो शरण येण्यापर्यंत एवढी वेळ का दिली जाते? याच्या सगळ्यामध्ये जर आपण सगळा सिक्वेन्स पाहिला तर ज्या विषयामध्ये वाल्मिक कराडांवरती गुन्हा दाखल झालाय खंडणीचा, अगदी बरोबर, त्या गुन्ह्यातले आरोपी चाटे असेल किंवा घुले असेल, आरोपी जे आहे सेम आरोपी खंडणीमध्ये आहेत. बरोबर. आणि हे घुले आणि चाटे हे सेम आरोपी मर्डरमध्ये पण आहेत. लिंक लागती ना ह्याला. कशाला काय कोणी सांगायला पाहिजे की मर्डर कोणी केलाय ते? एक असंही म्हटलं जात आहे की परवा CM साहेबांनी, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्ट्रॉंग डिसिजन घेतलं किंवा ऍक्शन घेतली, त्या बेसिसवर आता यांनी आत्मसमर्पण केलंय काल. नाही, हे काय नाही. या मला वाटतं की पुण्यामध्ये एवढं पुण्यामध्ये त्यांना सरेंडर का व्हायला? त्या माणसाला मी सरेंडर होणार तर सरेंडर बोलता येत नाही, मी सिलेंडर होणार आहे म्हणला. आणि अशा माणसाला पुण्याची, मला वाटतं पुण्याचं नाव कशाला बदनाम केलं मला कळलं नाही. पालकमंत्री काय करतात ते? पुण्यामध्ये काय गरज पडली होती त्या नावायची शरण यायची? एवढं मोठं काय विषय? म्हणजे हा जो काही वाल्मिक कराडांचा पागलबुवा शासन करताय. बरं, म्हणजे एक प्रकारे हे जे काही चाललंय हे गुन्हेगारीचं उदात्तीकरण. ज्या हाय प्रोफाईल पद्धतीने त्यांना ते शरण येतात, ज्या पद्धतीने त्यांना अटक होते, ज्या पद्धतीने त्यांना बंदोबस्तामध्ये केसला नेलं जातं, ज्या पद्धतीने रात्रीचं कोर्ट चालू राहतं, त्याच्यानंतर पुढं त्यांना पुढची 15-20 दिवस CIDच्या कस्टडीमध्ये ठेवण्यात येईल. आता ते आजारी पडतील 1-2 दिवसामध्ये आणि त्यांना कुठल्या तरी हॉस्पिटलला ऍडमिट केलं जाईल. बरं. हे सामान्य, मला वाटतं हे जे काही चाललंय ना, हाय प्रोफाईल ड्रामा, हा EVM मधला घोटाळा लपवण्यासाठी आहे सगळा. बट आता या विषयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे त्याच्यात डायरेक्ट वाल्मिक कराडांचं नाव नाही आहे, म्हणजे ॲज अ आरोपी त्यांचं नाव नाही आहे. मग तुम्हाला असं वाटतंय आता 14 दिवसांची जे पोलीस कोठडी मिळाली प्रॉसिक्युशनला, त्या बेसवर ही जी चौकशी आहे याला गती मिळेल? सांगता येत नाही बाबा. 24 दिवस, 20-22 दिवस जर आरोपीला अटक करण्यासाठी, बरं अटक नाही, तुम्ही ते आत्मसमर्पण करतात. आत्मसमर्पण करायला एवढं काय असा विषय होता? पण अगदी त्यांच्या प्रॉपर्ट्यांना टाचा राहावी लागते आणि त्याच्यानंतर मग ही लोक सरेंडर होतात. या पूर्ण एक प्रकारे गुन्हेगारीचं उदात्तीकरणच आहे ना हे. म्हणजे मला वाटतं की ज्या पद्धतीने अंजनी दमानी यांनी जो त्यांचा एक तिकडचा व्हिडिओ पोस्ट केला होता की त्याच्यामध्ये जो आरोपी फायरिंग मध्ये अटक झाला होता, तो फड बरोबर, फड तिकडं ज्या पद्धतीने दादागिरी पोलिसाला करत होता दंडाला धरून, म्हणजे मला तर वाटलं कदाचित ती निवडणूक बिहारची होती का बीडची होती. बरं. मग अशा प्रकारे जर तो माणूस तिकडं, आणि तोच माणूस कालच्याला सुद्धा, मी खरं तर तुमच्या सगळ्या मीडियाचं अभिनंदन करेल की तुम्ही काल ज्या पद्धतीने सगळ्यांना पकडले की अरे तुम्ही मॉब घेऊन काय येत आहे, मॉब घेऊन काय येत आहे, आणि मीडियाला माहिती आहे की हा माणूस आता येणार आहे, 200-250 समर्थक बाहेर आहे त्यांचे किंवा दुसरी लोक आहे, फक्त पोलिसांना माहिती नाही आहे, बाकी सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या CID किंवा पोलिसांपेक्षा वाल्मिक कराडचे समर्थक जास्त पोहोचलेले आहेत. कारण त्यांना माहिती होतं की वाल्मिक कराड इथं ग्रामीण मध्ये CIDच्या ऑफिसला येणार आहे पाषाणला. म्हणजे हे थोडंसं एक फिल्मी, पोहोचण्याच्या अगोदर ही लोक पोहोचलेली होती जागेवरती. मग ही काय एक फिल्मी स्टाईलची एंट्री झाली का काल? 100% प्री प्लॅन. पुढच्या नेक्स्ट इलेक्शन त्यांचं काय प्री लॉन्चिंग आहे काय माहित नाही कारणांचं. बरं. आणि या पूर्ण केसमध्ये अजूनही ऑफिशियली धनंजय मुंडे
किंवा अजितदादांनी काही कॉमेंट किंवा वक्तव्य नाही केलंय, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? ते करायला पाहिजे ना. आज बघा संतोष देशमुखांवरती विषय आलाय. बरोबर. वर येऊ शकत नाही, कारण गुन्हेगारीचा राक्षस कुणीच पोचला नाही पाहिजे. गुन्हेगाराला कुठली जात धर्म काही माहित नसतं. अगदी बरोबर. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्यामुळे मला वाटतं की तो कुणी स्वतःच्या दारामध्ये येसपर्यंत वाट बघू नये. कार्यकर्ता असेल किंवा अजून कुणी असेल, जर तो चुकत असेल तर त्याला शासन झालंच पाहिजे ना. झालंच पाहिजे. त्याचं उदात्तीकरण का करताय? एक प्रकारे त्याला बंदोबस्त देत आहे. 12 वाजल्यापासून गाड्या त्याच्या मागे पुढे धावतात. हे उदात्तीकरण आहे आणि हे थांबवायला पाहिजे. ह्याच्यातून जी तरुण पिढी आहे ती काय घेणार? अरे वा, एवढा निर्घुणपणे 15 वर्ष सरपंच असणाऱ्या माणसाला मारला जातो. त्याची मुलगी, ती छोटी मुलगी ज्या मला भाषण करते ना, पोटामध्ये गोळा येतो ना साहेब. बरोबर. आम्ही सुद्धा एक लोकप्रतिनिधी आहोत. मग उद्या आमच्यावरती सुद्धा अशाच प्रकारच्या श्रद्धांजली वाहून तुम्ही विषय संपवणार का? पण आता तुमचा विश्वास वाढलाय, तुम्ही अपोजिशनचे लोकप्रतिनिधी आहात, तुमचा विश्वास वाढलाय की शासन झालंय किंवा शासन होण्याची सुरुवात झाली आता सरेंडर झाल्यानंतर? सरेंडर, मी म्हणतो सरेंडर का झाले? कारण की पोलिसांना ते सापडले नाही. पोलिसांना सापडले नाही. अरे मग हेच की, मग पोलिसांना सापडले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण बघतो, आम्ही पोलीस चौक्यांना जातो तर बऱ्याचदा असं एवढ्या मोठ्या विषयातला जर एखादा आरोपी असेल तर त्याचे घरदार, त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना नेऊन बसवलं जातं. आमच्या मागच्या वेळेस आमच्यावरती एक गुन्हा दाखल झाला होता भारतीय विद्यापीठामध्ये आंदोलनाचा. तर आम्ही सापडत नव्हतो म्हणून आमच्या घरच्यांना नेऊन बसवलं होतं आंदोलनाच्या गुन्ह्यामध्ये. मर्डर आहे. आणि या केसमध्ये 2 SUV ची एंट्री होते CID हेडक्वार्टर्सला आणि मोजून काही मिनिटात ते डायरेक्ट बिल्डिंगच्या आत जातात. साहेब, हे गृह खात्याचं अपयश आहे. 100% गृह खात्याचं अपयश आहे. तुम्हाला जर एखाद्याच्या प्रॉपर्टीला टाच लावावी लागतीये, 20-20 दिवस तो माणूस सापडत नाहीये, तो फेसबुकच्या पोस्ट टाकतो, इन्स्टावरती येतो, त्याचे समर्थक आज सुद्धा त्याचं समर्थन करतात मोठ्या प्रमाणामध्ये. तिकडे येऊन रात्रीचे कोर्टाच्या बाहेर उभे राहतात, पोलीस स्टेशनच्या बाहेर उभे राहतात आणि आपण त्याचं उदात्तीकरण करतोय. नोटेड वसंत भाऊ, थँक्यू सो मच फॉर स्पीकिंग टू पुणेकर न्यूज. थँक्यू.